महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. राज्याचे मुख्यमंत्री इतके हतबल आहेत की ते एका मंत्र्याच्या विरोधात काहीच बोलत नाहीत. मंत्र्याची मुलं गुन्हा करून मोकाट फिरतात, ते मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, मात्र पोलिसांना सापडत नाही आणि तरीही मंत्री खुशाल मंत्रिमंडळात बसतात. या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, अशा कठोर शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलेला आहे. आणि मुलावर एवढं गंभीर गुन्हे असताना सुद्धा वडील मंत्रिपदी कसे काय राहू शकतात, असा सवाल सुद्धा न्यायालयाने विचारलेला आहे. एकूण हे प्रकरण काय आहे आणि त्याच्या संदर्भातल्या राजकीय बाजू काय आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत जर भरत गोगावले यांचा मुलगा शरण आला नाही तर त्या संदर्भात आदेश जारी केला जाईल, असं न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितलं. न्यायालयाच्या आक्रमक पवित्र्यामुळे रायगड पोलिसांच्या सकट राज्य सरकारचं धाबत दणाणलं नसतं तरच नवल. न्यायालयाच्या या कठोर भूमिकेनंतर मंत्रीपुत्र पोलिसात हजर झाला, पण त्या निमित्तानं जे महाभारत घडलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व म्हणता येईल असं होतं. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारची, गृह खात्याची आणि गृह खात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुरती नाचक्की झाली. आता प्रश्न निर्माण असा होतो की देवेंद्र फडणवीस यांना आपल्या विरोधात अशी कोणतीही कृती सहन होत नाही. ते त्याविरुद्ध लगेच प्रतिक्रिया देतात. मग ते न्यायालय असू दे किंवा कुठली तपास यंत्रणा किंवा आणखी विरोधी पक्षाचा नेता. यापूर्वी एकदा त्यांनी न्यायमूर्ती अभय ओक यांच्यावर जाहीर अविश्वास व्यक्त केला होता. त्याचीच पुनरावृत्ती नजीकच्या काळात माधव जामदार न्यायमूर्ती यांच्या बाबतीत होणार तर नाही ना, अशी शंका यायला लागली. तर न्यायमूर्ती अभय ओक यांचं हे प्रकरण काय होतं ते समजून घ्यायच्या आधी आपण भरत शेठ गोगावले यांच्या मुलाचं प्रकरण समजून घेऊया. म्हणजे रायगड जिल्ह्यात गोगावले आणि तटकरे म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला संघर्ष सगळ्यांना माहिती आहे. एकाच सरकारमध्ये असून सुद्धा तटकरे आणि गोगावले एकमेकांना जाहीर आव्हाने प्रतिआव्हाने देतात आणि नेते जेव्हा बाह्या सरसावतात तेव्हा कार्यकर्ते एकमेकांच्यावर तुटून पडल्या वाचून राहत नाहीत आणि रायगडमध्ये तसंच घडताना दिसतं. 2 डिसेंबर 2025 रोजी महानगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात जोरदार राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले होते. मंत्री भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयस जगताप गटाने केला होता. गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने विकास गोगावले याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तेव्हापासून ते पोलिसांना सापडत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाला देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस वाचवत असल्याचं चित्र दिसत होतं. फरारी असलेल्या विकास गोगावले आणि महेश गोगावले या दोघांना अटक करण्यात टाळाटाळ का करताय, असा सवाल करत हायकोर्टानं 2 दिवसापूर्वीच राज्य सरकारची खडपट्टी काढली होती आणि गुरुवारी त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीच्या वेळी त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावर न्यायमूर्ती संतापले. राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश याला पाठीशी का घातलं जाते, त्यांना अद्याप अटक का केली नाही, असा सवाल करत न्यायमूर्ती माधव जामदार यांनी रायगड पोलिसांना धारेवर धरलं. या प्रकरणी विकास गोगावले आणि महेश गोगावले यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं 23 डिसेंबरला फेटाळला होता. मात्र तरी सुद्धा आजपर्यंत पोलीस त्याला अटक करू शकलेले नाहीत, हे आश्चर्यकारक असल्याचं निरीक्षणही नोंदवलं. त्यावर राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सांगितलं की पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यावर पोलीस रेकॉर्डनुसार महेश गोगावले फरार आहे. मात्र त्याच महेश गोगावलेने 14 जानेवारीला नवी मुंबईतल्या एका नोटरी समोर हजर राहून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी कशी केली, तर आरोपी नोटरी समोर येऊन हजर होऊ शकतो तर पोलिसांना कसा सापडत नाही, यावरून पोलिसांचा कल आरोपींना वाचवण्याकडे असल्याचं निरीक्षणही न्यायालयाने नोंदवलं. न्यायमूर्ती जमादार म्हणाले, दबाव तुमच्यावर असेल, माझ्यावर नाही. तो 5 वाजेपर्यंत म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शरण येणार की नाही ते कळवा, नाहीतर मी माझे आदेश जारी करेन.
त्यानंतर महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी सायंकाळी हायकोर्टाला सांगितलं की मंत्री गोगावले यांच्याशी बोलणं झालंय. त्यांनी आपल्या मुलाशी संपर्क साधून त्याला शरण यायला सांगितलेलं आहे. त्यांनी हायकोर्टाकडे शुक्रवारी सकाळपर्यंतचा वेळ मागितला. त्यावर न्यायमूर्ती माधव जामदार यांनी स्पष्ट केलं की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणं गरजेचं आहे. केवळ त्याकरता आम्ही तुम्हाला उद्यापर्यंतचा वेळ देतोय. मात्र उद्या सकाळी 11 वाजता होणाऱ्या सुनावणीपूर्वी मंत्र्याच्या मुलाला तपास यंत्रणेपुढे शरण यायला सांगा. आणि असे निर्देश देत न्यायमूर्तींनी विकास गोगावलेच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी तहकूब केली. त्या न्यायालयाने एवढी कठोर भूमिका घेतल्यामुळं गोगावलेंच्या मुलांना पुतण्याला पोलिसांच्या समोर शरण येण्यावाचून पर्याय राहिला नाही. ही गोष्ट अलहिदा. आता मुलगा फरारी असताना राज्य सरकारनं प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्याच्या ध्वजवंदनाचा मान भरत गोगावले यांना दिला होता. हे आणखी एक विशेष म्हणजे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आपल्याला माहिती आहे. तिथं आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे. तिथं आतापर्यंत मधल्या काळात आदिती तटकरे यांनी ध्वजवंदन केलं होतं. यावेळी तो मान भरत गोगावले यांना मिळाला. परंतु मुलाच्या प्रकरणी न्यायालयानं घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा हा आनंद आवटघटकेचा ठरला. मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. थेट मुख्यमंत्र्यांना सुनावलं. आतापर्यंत एवढ्या थेटपणे सरकार आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुठल्याही न्यायालयानं सुनावलेलं नव्हतं. पक्षांतरापासून पक्ष फोडाफोडीपर्यंतच्या गोष्टींना सर्वोच्च न्यायालयापर्यंत नीटपणे सगळं संरक्षण मिळत असल्यामुळं फडणवीस यांच्यासह त्यांच्या सगळ्याच म्हणजे सरकारमधली सगळ्यांचाच आत्मविश्वास गगनाला भेटलेला आहे. आणि वारंवार मिळणाऱ्या निवडणुकीतल्या विजयामुळं तर त्यात काय म्हणजे तो कुठपर्यंत पोहोचलेला याची गणतीच करता येत नाही. त्या सगळ्यांनाच न्यायमूर्ती जमादार यांनी जमिनीवर आणलेला आहे. म्हणजे सत्तेवर असताना बहुमताच्या बळावर कोणतेही निर्णय रेटून नेण्याची देवेंद्र फडणवीस यांची खासियत आहे. तिथं त्यांना विरोध आवडत नाही. मग तो शेतकऱ्यांचा विरोध असू दे, कुठल्याही आंदोलकांचा विरोध असू दे, विरोधकांचा विरोध असते किंवा अगदी न्यायालयाचा विरोध असते. म्हणजे यापूर्वी मी न्यायालयाचा मुद्दा माझ्यासाठी उल्लेख करतोय की यापूर्वी ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर न्यायमूर्ती अभय ओक यांनी सरकारला सुनावलं होतं. तेव्हा महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या विरोधात थेट जाहीरपणे अविश्वास व्यक्त केला होता. या प्रकरणाची इथं आठवण झाल्या वाचून मला राहत नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यातली ही घटना आहे. म्हणजे अलीकडे सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती अभय ओक तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. त्यावेळी न्यायमूर्ती अभय ओक हे राज्य सरकार विरोधी भूमिका घेतात. त्यामुळे या प्रदूषणा संदर्भातल्या खटल्याची सुनावणी त्यांच्याकडे न करता अन्य न्यायमूर्तींच्याकडे वर्ग करावी अशी मागणी राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी भर न्यायालयात केली होती. खुद्द राज्य सरकारचा वकील न्यायमूर्तींच्यावर अविश्वास दाखवत होता. कुंभकोणी पुढे जे म्हणाले ते तर आश्चर्याचा धक्का देणार होतं. कुंभकोणी म्हणाले की ओक नकोत ही भूमिका मला राज्य सरकारनं सांगितली म्हणून मी घेतोय, पण ती माझी व्यक्तिगत भूमिका नाही. माझी व्यक्तिगत भूमिका वेगळी आहे. सरकारच्या सूचना तशा आहेत तशी बाजू मी मांडतोय. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या राज्य सरकारनं उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीवर अप्रामाणिकपणाचा आरोप करण्याची घटना हे अशा प्रकारचं राज्यातलं पहिलंच उदाहरण होतं. आरोपाचं गांभीर्य सर्वांनाच जाणवत होतं. त्यावेळी ओक नको असं सरकारनं म्हटल्यावर तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी घाईघाईनं ध्वनी प्रदूषणाची प्रकरणं ओक यांच्याकडून काढून इतर न्यायमूर्तींच्याकडे देण्याची कृती केली. पण त्यावेळी न्यायमूर्ती ओक यांनी कठोर भूमिका घेऊन या प्रकरणाची सुनावणी माझ्या समोरच होईल. सरकारच्या आरोपामुळे मी विचलित होणार नाही, मागे तर अजिबात हटणार नाही असं बजावलं होतं. राज्य सरकारला न्यायमूर्ती अभय ओक पक्षपाती तेव्हा काय वाटत होते? का तर त्यांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असा आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. मुंबई महापालिका हद्दीत शांतता क्षेत्राविषयी अंमलबजावणी होत नाही. शाळा, रुग्णालय, न्यायालयांच्या भोवती 100 मीटरपर्यंतची क्षेत्र ही शांतता क्षेत्र म्हणून घोषित करावीत. विना शांतता क्षेत्र म्हणून हे विभाग तसेच ठेवून ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना होणारा त्रास तसाच चालू ठेवता येणार नाही अशी आग्रही भूमिका न्यायमूर्ती ओक यांनी त्यावेळी घेतली होती. या प्रकरणात सरकार कर्तव्य बजावण्यात कसूर करीत असल्याची टिप्पणी न्यायमूर्ती ओक यांनी केली होती. त्याचा सरकारला राग आला होता. म्हणजे सणांच्या नावाखाली जो आवाजाचा गोंगाट सुरू असतो तो थांबवण्यासाठी न्यायमूर्ती ओक आग्रह धरत होत आहे आणि तेच सरकारला रुचत नव्हतं.
गोंगाटाचा लहान मुलं, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे टाळण्यासाठी शांतता भंग करणाऱ्यांना आवरा हे सांगणारे न्यायमूर्ती सरकारला आपले विरोधक वाटत होते. आता राज्य सरकारने ही भूमिका घेतली तेव्हा सुद्धा राज्याचं विधी आणि न्याय खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं. सरकारचे वकील कुंभकोणी यांची दुटप्पी भूमिका होती. सरकारनं सांगितलं म्हणून मी ओक नको ही भूमिका घेतोय, माझं मत वेगळं आहे असं संधी साधू विधान कुंभकोणी यांनी केलं होतं. खरं तर त्यांनी सरकारची भूमिका मान्य नसेल तर राजीनामा द्यायला हवा होता, पण ते तसं घडलं नव्हतं. म्हणजे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी तत्कालीन फडणवीस सरकारनं कारवाईचा आग्रह धरणाऱ्या न्यायालयावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाची प्रतिष्ठा कमी करण्याचा प्रयत्न केला म्हणून राज्य सरकारनं माफी मागावी आणि तसा माफीनामा सादर करावा असे आदेशही त्यावेळी न्यायमूर्तींनी दिले होते. म्हणजे हे सगळं आता आठवण्याचं कारण की न्यायमूर्ती माधव जमादार यांनी या भरत गोगावलेंच्या मुलाच्या प्रकरणात घेतलेली कठोर भूमिका आणि थेट त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढलेले ताशेरे, म्हणजे न्यायमूर्ती अभय ओक यांच्यानंतर न्यायमूर्ती माधव जमादार यांनी एवढ्या थेटपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारलेत. आता याचा पुढचा अंक कधी आणि कसा घडतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. धन्यवाद.